या जमला स्पोर्ट्स कोलंडे टीम साठी. आणि मग फिल्डिंग करतील ते म्हणजे बॉलिंग करतील तेव्हा विकेट साठी. सध्या आपण मग बॅटिंग करतायत तर मग आपण अतुल राव अंपायर त्यांना देखील मला वाटते पारितोषिक मिळेल. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू रुपेश दांडेकर यांचा फटका फसला गेला अविनाशांचा. सलग मात्र आपण पाहतो याही मॅच मध्ये फ्लॉप शो पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन झालाय आणि पहिल्या चेंडूवर पहिला मोठा धक्का जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे संघाला अविनाश गिराणेच्या रूपाने लागलाय. विकेटचं पतन. धन्यवाद डीजे. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत विशाल माळी, रुपेश दांडेकर. वाव काय सुंदर गोलंदाजी करतायत. एक लाईन एक टप्पा आणि बाणापीठ त्यांना त्यांचं मिळत आहे बघा. भरपूर त्यांनी या खेळपट्टीला आपण बघितलं पहिल्या दिवसापासून अनुभवलाय. कारण की त्यांची लाईन लेंथ आणि त्यांना रणनीती माहीत आहे की पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये अंपायरची भूमिका पूर्ण करतायत आणि खेळ कसा करायचा त्यांना जाणीव आहे. कोणती लाईन पकडायची त्यांना जाणीव आहे. थोडासा स्लोअर वनचा वापर परंतु नो बॉलचा इशारा अगदी आपण पाहू शकतोय रुपेश यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाला. थोडासा स्लिप देखील झाली आहे परंतु त्याचा आपण बघितलं खांब्याचा भोगाव लागू शकतोय का. नो बॉलचा इशारा आलाय परंतु आपण पाहिलं ना तर या वेळेला एक संधी देखील प्राप्त होणार आहे. फलंदाज विशाल माळी याच्यासाठी आपण बघितलं तर आणखीन संघाचं खातं अगदी आपण बघितलं तर खोलायचं परंतु सध्या एक्स्ट्राने तर खोललंय. थ्रीटचा चेंडू आपटून टाकण्याचा प्रयत्न पाहिला पण तर वाईटचा मात्र इशारा मिळतोय. थ्रीटचा चेंडू कंटिन्यू असेल. संधी आहे अजून सुद्धा फलंदाज विशाल माळीकडे. ऑफस्टंपच्या बाहेर मात्र थोडस हात मोकळे करण्याची संधी. फ्रीटचा चेंडू होता. भरपूर बीट दिली आणि नतीजा पाहिला हा चेंडूला धाडलंय अगदी सीमारेखा पार आणि हा मिळेल विशालला क्रॅकिंग शॉट चौकार. थँक्यू डीजे. बघा हे गाणं लागलं अक्षय भाई भरपूर खुश झाले. त्यांना माहिती आहे नाद भिवंडी मध्ये. स्लोअर वनचा वापर करण्याचा प्रयत्न केला गेला अगदी परंतु त्या स्लोअर वनच्या प्रयत्नामध्ये खराब चेंडू देखील हाताळले जात आहेत. धावा मिळाल्यात मौल्यवान धावा मिळत आहेत. पेश अगदी आपण बघितलं 3+9 अगदी आपण बघितलं तर पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी. कारण की या मैदानाला नक्कीच कशा प्रकारे आपण पाहिलं तर रेड केलाय त्याने एक रणनीती त्यांची चांगली दिसतीये परंतु त्याच्यासाठी नियंत्रण गोलंदाजीमध्ये तितकंच चांगलं देखील असायला हवं परंतु ते नियंत्रण मात्र त्यांचं चुकताना पाहायला मिळालंय. अगदी विश्लेषण करायचं झालं तर मग तिसऱ्या फेरीमध्ये एक संघ इथून पोहोचणार आहे कारण की तो कोणता संघ पहिल्या फ्रीटचा चेंडू फ्रीटचा चेंडू पाहिला आपण तर पाहतोय आपण स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतात. नुकसान तितकं झालं नसतं परंतु आपण बघितलं कारण की फ्रीटचा चेंडूवर रिस्क घेतला आणि घ्यायचाच होता कारण की अशी संधी वारंवार मिळणार आहे. दुसऱ्यांदा अशी संधी मिळाली होती एकदा विशालला एकदा दिलीपला. संघाची टोटल आपण पाहिली ना तर आहे
11 रन्स फेकून झालेले चेंडू 4. विशाल आता स्कोरर म्हणून पाहतोय आपण. कट्टा ग्रुपच्या माध्यमातून भरपूर चांगलं योगदान मिळत आहे. पॉवरफुल टॉस कन्व्हर्टिंग स्ट्रोक पाहिला पण काऊ गार्डनच्या डोक्यावरून चाललाय आणि हा आलाय षटकार. 6 धावा. आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. थँक्यू. यास आणखीन एक षटकार आला तर दिनेशजी कुताडे दीपक जिम्माळे यांच्याकडून 500 मिळेल 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 आणि आलाय लागोपाठ आलाय. अगदी 2 चेंडूवर 2 षटकार आता मात्र पूर्ण झाले आहेत आणि या षटकाराने धाव फलक किती धावसंख्येवर पोहोचलाय तर 23च्या आकड्यावर. भरपूर धावा खर्च झाल्यात या ओव्हर मध्ये आणि अगदी आपण बघितलं ना तर एक मोठा स्टार्ट मिळालाय जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे या संघाला. अगदी आपण बघितला तर दिनेश जिमाळी दीपक जी कुताडे यांच्याकडून 500 रुपये आलेत या खेळाडूसाठी. 2 सिक्सर आले. राकेश ठाकरे बॉलिंग ट्रॅक वर मात्र लक फॅक्टर पहा किती महत्वपूर्ण आहे. बॅटची कडा टॉफेस झालं. विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू प्रस्थान करतोय मी आणि तिथे देखील चौकार. अगदी धावा आता मात्र आपण पाहिला तर वाहतायत. धावांचा पाऊस पडलाय जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे संघासाठी. जय षट पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. अरे जय षट पाटील सोनार पाड्याचा बिंजोर छकडे वाहला. जय षट पाटील सोन्या बैलवाला 50 नंबर वाला. थँक्यू. आपण भिवंडी मध्ये आहोत तर नक्कीच क्रिकेटला जितकं प्राधान्य आहे त्यापेक्षा जास्त आपण बघितलं तर मग छकड्यांचा नाद आणि नक्कीच शर्यत त्याला देखील आपण बघितलं तर सगळ्यात मोठं स्थान आहे आणि त्याचेच मात्र गीत ऐकायला मिळतात डीजे अमरकुळे यांच्या माध्यमातून. ओ काय घडलंय काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये असं मात्र आपण बघितलं की या मॅच मध्ये रुपेश दांडेकर थोडेसे खचलेत बघा मित्रांनो. पहिल्या ओव्हर मध्ये धावा खर्च झाल्यात. रुपेशने खर्च केला असं नाहीये की मग तुम्ही की या मॅच मध्ये तुम्ही मागे पडलात. बघा संधी आहे तुमच्याकडे अजून सुद्धा. टीमची टोटल आपण बघितली पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा आल्या होत्या 23 आणि यानंतर आपण बघितलं एक चौकार आला तो देखील नशिबाचा. पुन्हा एकदा नशिबाची साथ. पुन्हा एकदा हवेत आता झेल निर्माण. आता राकेश ठाकरे कोणती चुकी नाही करत. थोडेसे आपण बघितलं नाराज झाले डिस्ट्रॉय झालेत आणि परंतु पण बघितलं की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅच कॉटन बॉलची संधी आणि फलंदाज बाद. संतोष मामा यांचा चेंडूवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जात आहे ना की या कर्मभूमीच्या जगात श्रम हे प्रत्येकाला करावेच लागतात. देव तर हातामध्ये फक्त रेषा देतो परंतु मेहनतीने रंग मात्र त्यामध्ये आपल्याला भरावे लागतात. बघा षटकाराच्या हॅट्रिक साठी पुन्हा एकदा पारितोषिक दीपक जिमाळी दिनेश जिमाळी दीपक जी खुताडे यांच्याकडून पारितोषिक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण बघितलं तर मग परफॉर्मन्स चांगला देण्याचा प्रयत्न केला जातोय. आता बघा धावफलक कुठे पोहोचलाय 29च्या घरामध्ये. दोन्ही आता बघितले बॅटर तर विशाल आहेत. एक विशाल कांबळे आणि एक विशाल माळी. सध्या तरी आपण बघितलं तर मग विशाल कांबळे स्ट्राईक एंड कडे. हा चेंडू सोडून दिलाय. पंच मात्र स्थिर आहे. बघा फलंदाजाला अशी अपेक्षा होती की हा चेंडू कदाचित आपल्याला एक्स्ट्राच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव देऊन जाईल परंतु तो माइंड होता तो विचार होता ना तो थोडासा चुकीचा ठरलाय तिथे. आणि अगदी बघितलं पण तर मग एक निर्धाव चेंडू मिळतोय आणि जास्त निर्धाव चेंडूची गरज आहे. राकेश षटक अप्रतिम राहिलंय.
स्टेप आउट होऊन खेळलेला फटका हवेत आहे, उंची जास्त, लांबी देखील तितकीच आहे आणि चेंडू पाहिला आपण तर डाऊन दी ग्राउंड डान्स मात्र आपण गेला आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेखा पार. हा मिळाला षटकार. 6 धावा, 35 धावा फलकावर. या संतोष दादा भिवंडी मला नावलंय गाजला, संतोष दादा भिवंडी मला नावलंय गाजला, हे नावलंय गाजला ना बाई बघा सोन्यानं सजला, नावलंय गाजला बाई बघा सोन्यानं सजला. संदीप दादा भिवंडी वाला नावलंय गाजला, यो संदीप दादा भिवंडी वाला नावलंय गाजला, हे नावलंय गाजला ना बाई बघा सोन्यानं सजला. थँक्यू डीजे. संदेश दांडेकर येत आहेत आता बॉलिंग ट्रॅक वर. लेफ्ट हँडेड बॉलर विशाल कांबळेने देखील एक चांगला शॉट एक्झिक्यूट केला शेवटच्या बॉलवर. जे षटक थोडस तिफायती राहिलं होतं त्याला देखील मोठं केलं आणि आता असं दिसतंय की चांगल्या स्थितीमध्ये जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हाटी टीम. आणि इथे आता आपण बघितलं ना तर मग चिंचोटी टीम कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज संदेश दांडेकर फटका चांगला खेळलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूची फेकी आली आहे परंतु ती थोडीशी अपुरी आहे आणि त्याचा फायदा मात्र आपण बघितला. 2 बॅटर्सने अगदी योग्य रीतीने घेतला. 1 ला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. टीमची टोटल 37 च्या घरामध्ये पोहोचते. 37 धावा फलकावर पूर्ण होतात. 5 चेंडू शिल्लक असतील आणि लक्ष हेच असेल की 50 प्लस. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू अगदी विशालच्या बॅट मधून टक्कन उडवलाय. काय फटका, अगदी आपण पाहू शकतोय. सरळ देऊन जाईल 6 धावा. 6. थँक्यू डीजे. बघा आणखीन 2 जर इथे षटकार आले तर दिनेश माळी आणि दीपक चिखुताड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या बॅटर्सला दिलं जाईल, या खेळाडूला दिलं जाईल. धाव फलक अगदी आपण बघितल्यानंतर कुठे जातोय सध्या तरी 43 च्या घरात पोहोचलाय. म्हणजे 43 आणि या 43 वरून आणखीन वाढणारे 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये डेफिनेटली 10 ते 12 धावा, म्हणजे मी तर म्हणेन की आणखीन 2 स्ट्रोक शोधण्याच्या तयारीत असतील. प्रवीण सुतार पाणी घेऊन आले, त्यांनी पाण्याच्या सोबतच भरपूर काही महत्वपूर्ण सल्ला देखील दिलाय. संदेश बॉलचा इशारा, पिचच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळाले चेंडूचा आणि त्यामुळेच आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा बॉल मिळेल. एक संधी पुन्हा एकदा आपण पाहिली फ्री हिटची आणि अगदी आपण पाहिला तर मग असा चेंडू असतो ना, या चेंडूला मात्र आपण पाहिला तर पूर्णपणे मग स्टॅड मध्ये पोहोचण्याची एक मोबा असते. फ्री हिटचा चेंडू तो पाहतोय आपण. मौका भी दस्तूर भी है, अब लोहा गरम है, मार दो हथौड़ा, क्या करेंगे लाठी चार्ज. आणि या वेळेला लाठी चार्ज तर केलंय आणि स्टँड मध्ये पोहोचवलंय. हा देखील पाहिला आपण तर षटकार देऊन जाईल 6 धावा. थँक्यू डीजे. 50 धाव पूर्ण झाल्यात. अगदी आपण बघितला आणखीन एक जर आला तर मग पारितोषिक मिळेल. हा चेंडू कुठे आहे, हा चेंडू वाईट आहे म्हणजेच आपण बघितलं की फलंदाज ऑन द हॅट्रिक आहे. वाईट आहे. रिव्ह्यूची डिमांड केली आहे. अगदी पाहावं लागेल आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने.
बघा आम्ही तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आणि त्याने सांगितलं की यस इट इज अ फेअर डिलिव्हरी, कारण की अँगल बनवून अँगल कट झाला, कारण की नक्कीच ती लाईन अप आहे त्याच्या नंतर बाहेर निघलाय आणि त्यामुळे एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि फलकावर 50. इन रेज फलंदाज बाद, संदेशला मिळेल विकेट. थँक्यू डीजे. त्याला एक चेंडू शिल्लक आहे, 50 धावा. शेवटचा चेंडू असेल. चला ड्रॉ रेडी आहेत का? चला ड्रॉ रेडी आहेत. मग कॅप्टन्स असतील त्याने आता मग प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा टीमचे कॅप्टन, यंग मराठा चिंचोली टीमचे कॅप्टन, आपण या. तुमचं नशीब तुमच्याच हाताने काढायचंय तुम्हाला. अगदी हा एक चेंडू देखील निर्धाव आला. धाव फलक म्हणजेच काय 50 वर थांबवलं. याचा अर्थ आपण बघितलं की लक्ष 51चं आणि 51चं लक्ष यंग मराठा चिंचोटी या संघाने चेस केला गेला होता. आता युनिटी स्पोर्ट चिंचोटी या संघासमोर देखील 51चं लक्ष आहे. मग तिथे चेस होईल की नाहीये ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आता तिथे देखील आपण लक्ष देणार आहोत, परंतु ड्रॉ कडे देखील सगळ्यांचं लक्ष असेल आणि ते ड्रॉ आमच्याकडे रेडी आहेत, कारण की महेंद्र पवार येत आहेत. दुसऱ्या बाजूने अगदी ऋषिकेश येत आहेत आणि आता आपल्या स्वतःच्या हाताने आपल्या स्वतःच भाग्य त्यांना काढायचं आहे. चला तत्पूर्वी जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अमर कोळी यांच्याकडे गाणं ऐकू आणि त्यानंतर येऊया आपण मॅचच्या दिशेने. हॅलो. चला आता आलेले आहेत दोन कर्णधार. मॅजिक बॉक्स कुठे आहे? मॅजिक बॉक्स देखील आपण घेऊया. 3 ड्रॉ आमच्याकडे रेडी आहेत आणि त्या 3 ड्रॉ या मॅजिक बॉक्स मध्ये आपण जाऊया. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. महेंद्र पवार, ऋषी आपण देखील या. अक्षय आहेत, अक्षयजी भोये या स्पर्धेचे आयोजक. टाका त्याच्यामध्ये ते चीट खुलजा सेम सेम ते लक्ष देते कॅमेराकडे नक्कीच आहे. नाही, दोन्ही कॅप्टन एक एक काढतील. तुम्ही फक्त बॉक्स ओपन करा. आपल्या हाताने एक एक चिठी काढा. एक तुम्ही काढा, एक तुम्ही काढा. ऋषी याने एक काढलेले, राहिली ती बाई. ऋषी यांच्याकडे आपण जाऊया. कोणाचं नाव आहे बघूया. यंग मराठा चिंचोटीची चिठ्ठी काढली आहे. आहा क्या बात आहे. आणि श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा विजेता संघाला मिळेल बाय. अगदी आपण बघितला तर हे चित्र आहे. जो संघ जिंकेल तो सामना नक्कीच आपण पाहिला त्याला बाय मिळेल. आणि टॉस देखील करूया आपण. या टॉस देखील करूया. छापा काटा माहिती आहे. टॉस देखील करूया आपण. अक्षय यांच्या शुभस्ते छापा असा कॉल दिला आणि छापाच येतोय. यंग मराठा टीम टॉस जिंकली आहे. फील्ड डिसाइड केले. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील शुभेच्छा.
जाऊया आपण अगदी मॅचच्या दिशेने. 51 धावा चेस करायची आहेत, परंतु चेस करत असताना रुपेश दांडेकर यांचा दिवस सकाळपासून चांगला होता, बरं या मॅचमध्ये तितका आता तर तो वेळ खराब आहे, त्यामुळेच बॉलिंग आणि बॅटिंग त्यामध्ये आपण नक्कीच थोडंसं कमी पडलं आणि पहिला धक्का चिंचोटी टीमला. बघा पहिला खंदा फलंदाज बाद झालाय, लक्ष मोठं आहे. कुठेतरी मी तर म्हणेन की राकेश ठाकरे यांनी पुढे यायला हवं होतं, कारण की सुरुवात अत्यंत गरजेची आहे, कारण की सुरुवातीला धावा आल्या तर एक मुवमेंट मिळतोय, परंतु थोडंसं काहीतरी गेम प्लॅनिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण पाहिला तर मग विकेटची दरकार विकेट मी येत इथे पाहिले आपण वारंवार लागोपाठच्या चेंडूवर आणखीन एक विकेट, आणि जे खेळाडू आले होते ते पुन्हा एकदा परतले. रवी तल्ला बॅक टू द पॅव्हिलियन, विकेटचं पतन. अगदी आपण पाहिलं राकेश ठाकरे अखेर मैदानाच्या आतमध्ये आलेच. हलक्या हाताने मनगटी फटका ड्राईव्ह केला जात आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. अविनाश गिराणे चेंडूला पकडतायत, फीड करतायत, एक मात्र मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालंय, चांगली बॉलिंग देखील बघायला मिळाली आहे. अजय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीम प्रभाव दर्शवला गेलाय त्यांनी. अगदी चांगलं क्रिकेट हे दर्शवलं जात आहे सातत्याने दुसऱ्या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, सागर होते तिथे, सागरच्या माध्यमातून देखील आपण पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तोही नाग ठरलाय. विकेट क्रमांक 3 मात्र जाईल विशालच्या खात्यामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग या मॅच मध्ये परिस्थिती थँक्यू निलेश चिकाटे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. चहनमान चषक पायगाव 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. चेंडू टाकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण पाहिले तर 5 एक चेंडू शिल्लक आहे आणि नक्कीच फेकावं लागेल विशाल यांना. सूरज पुन्हा तुम्हाला रनअप घ्यावं लागेल, तुम्ही होते तिकडेच बरे होते. आमचे अंपायर थोडेसे बिझी आहेत, त्यामुळेच त्याने सगळ्या आता आपण बघितलं ना की मग सोपवल्या गेली. या बाकीची जी सूत्र आहेत ती मात्र सगळे अंपायरची सूत्र मात्र त्याने हाती घेतलेत, तो चेंडूला काउंट करण्याची सूत्र नाहीत त्यांच्याकडे. पुढचा चेंडू शेवटचा क्लीन बोल्ड, विकेट आणखीन एक मिळते. क्या बात आहे. या ओव्हर मध्ये किती विकेट आलेत तर 4 विकेट आलेत. संदेश देखील परतताना पाहायला मिळत आहे आणि युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी या टीमला भरपूर मोठा धक्का पहिल्या ओव्हर मध्ये दिलाय, कारण की 4 गडी बाद केले तर 1 या धावसंख्येवर. थैंक यू डीजे. जैसे म्हटलं जाते ना कि जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. जब तक ना पड़ जाए चोट पत्थर पर तब तक पत्थर भी तो मूर्त नहीं बनता. डेफिनेटली आपण बघितलं की 51 धावाचं लक्ष, परंतु ते पाठलाग करत असताना ना काय झालंय तर पहिल्या षटकामध्ये फक्त एकच झाले, आता 50 हव्या आहेत. म्हणजे या ओव्हर मध्ये 25 आणि पुढच्या ओव्हर मध्ये 25. सूरज माळी
मॅजिकल मॅन चेंबरला स्पोर्ट्स कोलंडे टीमचा मॅजिक मॅन मॅजिक करण्याची क्षमता ठेवते गोलंदाजीमध्ये. पॉवरफुल टॉस आपण पाहिला राऊंड साइडला विशाल मात्र आपण पहिले कमी पडलेत आणि गॅप मात्र मिळालाय. राकेश ठाकरेला मिळाला हा चौकार आणि गरज आहे अशाच फटक्यांची आणि तरच होईल तुमचा बेडा पार. बघा प्रत्येक बॉलला मात्र बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य करा. अंपायर्स मात्र एक वॉर्निंग देत आहेत बघा, कारण की अशाच प्रकारची वॉर्निंग्स वेळेच्या बाबतीमध्ये जर वेळ जास्त खर्च केला ना तर मग कठीण होऊ शकते. वेट केलंय, चेंडूला सोडून देण्याचं कार्य केलंय. वाईट बॉलचा इशारा राकेश ठाकरेला आठवावी लागेल. जी पहिल्या मॅचची इनिंग ती इनिंग जर इथे येते ना तर या मॅच मध्ये अगदी येताना दिसेल युनिटी स्पोर्ट्स टीम. मनगटी फटका उंची घेतले चेंडूने, लांबी नाही मिळणार आहे. अगदी एलिव्हेशन कमी पडलं, धीमा टाकलेला चेंडू होता आणि तिथेच पाहिला पण तर होते फलंदाज बाद. आणि क्या बात है, सेलिब्रेशन तो देखो, सेलिब्रेशन तो बनता है. सूरज माली विकेट डाउन, राकेश ठाकरे आउट. न्यू बॅटर येत आहेत आता शैलेश मैदानाच्या आतमध्ये. जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हाड टीमला असं जाणवते की आपण या मॅच मध्ये फ्रंट फूट वर आलोय आणि विरोधी टीमला बॅकफूटला टाकून दिलंय. त्याचं प्रमुख कारण आपण बघितलं ना तर मग जो खेळ आतापर्यंत पाहिला तर छान धीमा स्लोअर वनचा वापर आहे, कारगिर डिलिव्हरी आहे. बघा या मैदानावर अशा प्रकारचे चेंडू असतायत ना ते आपण पाहू शकतो की फलंदाजाला अडचणीमध्ये आणू शकतायत. हा पहिल्या दिवसापासून आपण बघत आलोय. बघा पुन्हा एकदा आपण पाहिला तर तेच चित्र पाहायला मिळते, पण हा नौका खेळाडू आहे आणि त्याच्यासमोर मात्र सूरज नक्कीच जसं म्हटलं ना की बहती गंगा में हात धो केलेलो आणि तसंच पाहिलं, कारण की इथे हे षटक अगदी एका साईडने फेकून गेला म्हणजे मॅच साहेब वाईट आहे. आता वाईट आहे, एका बाजूने हे षटक सेफ निघाला म्हणजेच काय तर मॅच मग पूर्णपणे आपल्या हातामध्ये येणार आहे. हे चित्र पाहायला मिळेल. धावा हव्या आहेत आता जिंकण्यासाठी. आपण पाहिले ना 45 आमचे ऑफिशियल आहेत ते आम्हाला सांगतायत. चेंडू टाकून झाले त्या ओव्हर मध्ये आपण बघितले तर 5-7 मध्ये 45. बघा आता आपण बघितलं की पूर्णपणे पंजा कसलाय या मॅच वर आणि आलाय डॉट. षटक समाप्त. 45 धावा आता हव्या असतील जिंकण्यासाठी येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. राजमाळे आले 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले तर 500 रुपयाचं पारितोषिक दीपकजी खुताडे आणि दिनेश माळी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. याच दरम्यान फटका हवेत आहे. झेलची संधी कलेक्ट केलाय. बघा पारितोषिक आहे ना, एक कॅच पकडली आहे, 1 विकेट आली आहे आणि 2 विकेट आले ना तर मग 500 रुपये मिळतील. क्या बात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. बघा एखादा चांगला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपण ना भरपूर वेळेला टाळ्यांचा आवाज, म्हणजे एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करून आल्यानंतर टाळ्यांचा आवाज ऐकायला मिळतो, परंतु इथे जाताना ऐकायला मिळालाय म्हणजे काहीतरी स्पेशल आहे. विघ्नेश दांडेकर, सूरज माळी आहेत तिथे. बघा आलेली चेंडू 4 आणि 44 धावा. 1 साइड मुकाबला. नेक्स्ट मॅच पाहिली आपण तर मग
ही वन साइडली झाली. आता पुढची मात्र आपण पाहू शकतो ती पण वन साइड पाहायला मिळेल का, प्रेक्षकांना नाही आवडणार. चांगली गोलंदाजी राजमाळी यांची होताना पाहायला मिळते. जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीम पाहिला पण तर 2 सामने लगातार चांगला प्रभाव दर्शवला गेलाय आणि लक फॅक्टर मग जिंकले तर मग आपण पाहू शकतो ऑलमोस्ट जिंकलेत आता हे सांगू इच्छितो. बघा ही संधी वारंवार अशी मिळणार नाहीये. या बॉलवर जर क्लीन बॉल केला तर मग राज आणि यांच्यासाठी पारितोषिक 500. लास्ट 500 पुन्हा एकदा क्लीन बॉल साठी. दीपक माळी, दिनेश चिकुताडे नाही आणि ते देखील आपण बघितलं. सामना संपलाय, सामना जिंकला. मिडन विकेट ओव्हर आपल्याला पाहायला मिळत आहे. राजमाळी यांची देखील आणि अगदी शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचताना पाहायला मिळते आपल्याला. संघ पण पाहिला ना तर जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे आणि बघा आता मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल आपल्याला 2 प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान. एकीकडे यंग मराठा चिंचोटी आणि त्यांच्या समवेत श्री साई दत्त स्पोर्ट्स काजूपाडा. लढत आता ही देखील वन साइडली पाहायला मिळेल का, प्रत्यक्षात काय घडते ते देखील पाहण्यावर आपण. तत्पूर्वी मला वाटतंय विशाल ठरतायत या मॅचचे हिरो. मॅन ऑफ द मॅच विशाल माळी. त्यांनी जबरदस्त बॅटिंग, 26 धावा आणि त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. जे दीपक आणि दिनेश ह्या 2 व्यक्तींच्या माध्यमातून आले होते आणि ते देखील आम्ही त्यांना देतोय. या विशाल माळी आपण सामना